आरोग्यमंत्र्यांच्या होमटाऊनमध्येच उपचाराविना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उपवडेपैकी बेंडाई धनगरवाडा या ठिकाणी उपचाराविना एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सध्या वैद्यकीय खात्याची जबाबदारी 2 मंत्र्यांवर आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे दोन्ही मंत्री वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असले तरी त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात मात्र उपचाराविना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर येते। रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी रस्ता नसल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने एका महिलेला खांद्यावरून घेऊन येण्याची वेळ नातेवाईकांवर आली। त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात नेताना उशीर झाल्याने वेळेत उपचार न मिळाल्याने दगडूबाई राजाराम देवणे या 55 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। रस्त्याअभावी आणखी किती महिला रुग्ण व नागरिकांचा मृत्यू होणार असा संतप्त सवाल धनगरवाड्यातील नागरिकांनी प्रशासनाला विचारलाय। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी मात्र कोल्हापूर शहराच्या आसपास असलेल्या 20 ते 30 किलोमीटर परिसरातील धनगरवाड्यातील परिस्थिती आजही जैसे थेच आहे। या ठिकाणी दळणवळणाच्या कुठल्याही सुविधा नाही, वस्तीवाड्यावर रस्ते नाही, त्यामुळे अनेकांना स्वतःच्या जीवाशी खेळावं लागतंय। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उपवडेपैकी बेंडाई धनगरवाडा येथील रहिवासी दगडूबाई देवणे या दैनंदिन कामाकरिता शेतात गेल्या होत्या। भर दुपारी उन्हात शेतात काम करत असताना त्यांना चक्कर येऊन त्या जमिनीवर कोसळल्या। रुग्णालयात जाण्यासाठी व्यवस्थित रस्ते नसल्यानं नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीनं खाटेवर ठेवून खांद्यावरून पाचकटेवाडी येथे आणलं। मात्र रस्ता खचल्याने डोंगरातून उतरताना दगडूबाई देवणे यांना आणण्याकरिता अडचणी येत होत्या। त्यातच बराच वेळ गेला। दवाखान्यात पोहोचण्यास सायंकाळ झाली। बऱ्याच उशिरा त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं तेथील डॉक्टरांनी सांगितलं। त्यांच्या पश्चात पती, 2 मुलं, मुलगी असा परिवार आहे। कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही वैद्यकीय क्षेत्राशी निगडित मंत्री आहे। शहरी भागाबरोबरच वाडी वस्त्यांवर आरोग्य सुविधा कशा पोहोचतील याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे। इतकंच नव्हे तर पालकमंत्री नात्यानं जे धनगरवाडे मोठे आहे तिथे पोहोचण्यासाठी चांगले रस्ते करण्याची विनंती ग्रामस्थांनी केली आहे। संबंधित रस्त्याअभावी आणखी किती जणांचा मृत्यू होणार असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कोल्हापूर।